काल अचानक झालेल्या पावसामुळे आमच्या शेतातील जो धान कापलेला होता आणि तो या पावसामुळे सर्व धान जो आहे हा खराब झालेला आहे। हा धान पाकळ होण्याची शक्यता आहे आणि अचानक ह्या शेतकऱ्याच्या तोंडातला घास जणू काही निसर्गाने हिरवून घेतलेला आहे। तर मी प्रशासनाला अशी विनंती करेन की त्यांनी आमच्या शेतातील येऊन धानाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ते भरपाई मिळवून देण्याची आमची मागणी आहे। गोंदिया जिल्ह्यात काल अचानक आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक हे ओले झालेले आहेत। मी सध्या एका शेतकऱ्याचे शेतात आहे। आपण बघू शकता या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान कापून ठेवले होते आणि कालचे अचानक आलेल्या पावसामुळे हे धान पीक ओले झालेले आहे। धान कापणीचा हंगाम सुरू असताना अनेक शेतकऱ्यांनी पीक कापून शेतात आणि अंगणात वाळवण्यासाठी ठेवले होते। मात्र कालच्या पावसामुळे हे सर्व धान पीक ओले झाले असून आता त्या धानातून अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्याची मेहनत वाया गेली आहे। शेतकरी सांगत आहे की एकीकडे मजूरची कमतरता आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस या दोन्ही गोष्टींनी संकट वाढली आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून आमची भरपाई करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।